नमस्कार. ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे, कारण आज आपण बोलणार आहोत तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गूढ अशा 2 दिवसांबद्दल. जर तुमची रास कुंभ असेल तर येणारे हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालट घडवून आणणार आहेत, नशिबाची चक्र कशी फिरणार आहेत आणि तुमच्या प्रत्येक समस्येवर काय तोडगा निघणार आहे, हे आज आपण अगदी सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने पाहणार आहोत. कुंभ राशी आजचे भविष्य काय सांगते, तुमचे तारे नेमके कोणत्या दिशेने फिरत आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमची शनिदेवावर अथांग श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, कारण तुमची ही एक सकारात्मक कमेंट तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीचे नवीन द्वार उघडू शकते. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया की कुंभ राशीसाठी 27 मे आणि 28 मे हे 2 दिवस नेमके कसे राहतील आणि नशिबाची कोणती कुपिते उलगडणार आहेत. सर्वप्रथम आपण या दोन्ही दिवसांच्या पंचांगाबद्दल म्हणजेच तिथी, नक्षत्र आणि ग्रहांच्या गोचराबद्दल बोलूया. ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांचे आणि योगांचं महत्त्व अनन्यसाधारण असते, कारण याच ग्रहस्थितीवर आपले संपूर्ण दैनिक राशी भविष्य अवलंबून असते. 27 मे रोजी बुधवार असून ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सकाळी 6:20 असेल आणि त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल. या दिवशी चंद्रदेव संध्याकाळपर्यंत कन्या राशीत म्हणजेच तुमच्या अष्टम भावात भ्रमण करतील आणि त्यानंतर ते तुळ राशीत प्रवेश करतील. नक्षत्र विचार केला तर या दिवशी चित्रा नक्षत्र असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी व्यतिपात नावाचा योग आणि वर्यान नावाचा योग एकाच वेळी तयार होत आहे. तसेच याच सोन्यावर पिवळा म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग देखील जुळून येत आहेत. तर दुसरीकडे 28 मे रोजी गुरुवार असून शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी सकाळी 8 वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर त्रैलोक्य पूजनीय अशी त्रयोदशी तिथी म्हणजेच प्रदोष तिथी लागेल. या दिवशी चंद्रदेव तुळ राशीत स्वाती नक्षत्रात संचार करतील. इथे वर्यान नावाचा अत्यंत शुभ योग तयार होत असून या योगाचे स्वामी स्वतः धनपती कुबेर आहेत. यासोबतच रवी योगाचा शुभ प्रभाव देखील या दिवशी कायम राहणार आहे. कुबेर देवाचा स्वामी असलेला हा वर्यान योग तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण कशी दूर करणार आहे, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आता या सर्व दिव्य योगांचा आणि ग्रहांच्या परिवर्तनाचा तुमच्या दैनंदिन जीवनावर, तुमच्या मनावर आणि तुमच्या नशिबावर कसा प्रभाव पडणार आहे, हे आपण एकेका दिवसाच्या विश्लेषणातून समजून घेऊया. कारण जेव्हा चंद्रदेव आपले स्थान बदलतात तेव्हा आपल्या भावना आणि आपले निर्णय घेण्याची क्षमता देखील बदलते. प्रथम 27 मे या दिवसाचा विचार करूया. हा दिवस प्रामुख्याने तुमच्या आरोग्यामध्ये खूप मोठी सुधारणा घडवून आणणारा ठरणार आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून शारीरिक थकवा, मानसिक ताण किंवा एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त असाल तर या दिवशी तुम्हाला त्यातून खूप मोठा दिलासा मिळेल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारलेला तुम्हाला जाणवेल. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्टिकोनातूनही हा दिवस अतिशय उत्तम आणि मनःशांती देणारा ठरेल. या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही सामाजिक कार्यात खूप जास्त सक्रिय राहाल. लोकांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. जुन्या मित्रमैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी संपर्क होईल आणि तुम्ही खूप आनंदी, मौजमजेच्या मूडमध्ये असाल. एखादा छोटा प्रवास करण्याचा किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा बेत देखील या दिवशी अचानक आखला जाऊ शकतो. एकूणच हा दिवस तुम्हाला एक प्रकारचा मानसिक सुकून देऊन जाईल, ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे संपूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. पण कुंभ राशीच्या जातकांनो, आजच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा संकेत तुमच्यासाठी मिळत आहे, जो तुमच्या करिअरशी आणि भविष्याशी जोडलेला आहे. या दिवशी तुम्हाला कार्यक्षेत्रात किंवा समाजात एखाद्या अत्यंत वरिष्ठ आणि प्रभावशाली अधिकाऱ्याला भेटण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. ही भेट तुमच्या भविष्यातील प्रगतीचे मार्ग मोकळे करणारी ठरेल. चंद्रदेवांचे कन्या राशीतील हे अष्टम भावातील गोचर तुमच्या मनात एखाद्या गुप्त गोष्टीबद्दल थोडीशी चिंता किंवा धाकधूक निर्माण करू शकते. पण काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, कारण बहुतांश गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणि तुमच्या स्वप्नांच्या अनुरूपच घडताना दिसतील. आपल्या आयुष्यात जेव्हा सगळं काही चांगलं चाललेलं असतं तेव्हा एखादी छोटीशी चिंता देखील संपूर्ण दिवसाचा मूड खराब करू शकते. या दिवशी विवाहित व्यक्तींच्या बाबतीत अशी एक छोटी अडचण येण्याची शक्यता आहे. विशेषतः तुमच्या सासरच्या मंडळींकडून किंवा सासरच्या बाजूने काही किरकोळ वाद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे मनात थोडी कटुता येऊ शकते. परंतु तुम्ही तुमच्या ध्येयावर आणि तुमच्या स्वप्नांवर ठाम राहणे गरजेचे आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात जी एक अदृश्य भिंत उभी आहे, जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहे, ती भिंत तोडून बाहेर पडण्याचे धाडस तुम्ही या दिवशी दाखवणार आहात.
ज्या गोष्टी किंवा जी स्वप्ने आजपर्यंत तुम्हाला तुमच्या आवाक्याबाहेरची वाटत होती ती सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही पराकोटीचे परिश्रम कराल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल. या प्रवासात पुढे काय घडणार आहे, पैशांची स्थिती कशी असणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि मनाला स्पर्श करणारा वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. कारण तुमचे हे छोटेसे प्रोत्साहन आम्हाला तुमच्यासाठी असेच सखोल मार्गदर्शन आणण्यासाठी प्रेरित करते. 27 मेच्या दिवशी जरी चंद्रदेव अष्टम भावात असले तरी संध्याकाळी ते भाग्यभावात जाणार आहेत आणि त्यात भर म्हणजे सर्वार्थ सिद्धियोग आणि रवी योगाचा महासंयोग आहे. याचा अर्थ असा की आर्थिक बाबतीत हा दिवस तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर आणि भाग्योदयाचा ठरणार आहे. धनसंपत्ती मिळण्याचे आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे अनेक मार्ग या दिवशी मोकळे होतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत एखादी छोटी पार्टी किंवा स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस उत्तम आहे. तुमचे मित्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि तुमचा उत्साह द्विगुणित करतील. वैयक्तिक पातळीवरही तुमची निर्णय क्षमता खूप अचूक राहील. जे जातक नोकरी करत आहेत ते आपल्या कामात प्रचंड व्यस्त राहतील आणि आपली नोकरी कशी सुरक्षित राहील याकडेच त्यांचा पूर्ण कल असेल. या काळात इतरांकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. दुसरीकडे व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. दैनंदिन उत्पन्न ठीकठाक राहील, पण कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाईगडबड करू नका. कौटुंबिक आयुष्य अतिशय सुखाचे असेल. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाचा विचार केला तर परिस्थिती सामान्य राहील. तुमचा जोडीदार कठीण प्रसंगात तुम्हाला मानसिक आधार देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, परंतु काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला समोरच्याची मदत देखील पटत नाही. त्यामुळे आपल्या भावनांवर ताबा ठेवा आणि नात्यातील संवेदनशीलता जपण्याचा प्रयत्न करा. आता आपण वळूया 28 मे या अत्यंत खास आणि चमत्कारी दिवसाकडे. या दिवशी चंद्रदेव तुमच्या थेट भाग्यभावात म्हणजेच नवम भावात प्रवेश करणार आहेत. तुमच्या षष्ठेश जेव्हा भाग्यभावात गोचर करतो आणि स्वतःच्या घरापासून चतुर्थात जातो तेव्हा तो तुमच्या आयुष्यात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणतो. सर्वात पहिली आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या मातोश्रींच्या आरोग्याबाबत काही जुन्या समस्या असतील तर त्या या दिवशी पूर्णपणे दूर होतील. त्यांचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला त्यांचे पूर्ण आशीर्वाद लाभतील. नवम भावातील चंद्रामुळे तुमचे भाग्य अत्यंत मजबूत होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला नशिबाची 100% साथ मिळेल. कोणत्याही कामात कमी प्रयत्नात जास्त यश मिळण्याचा हा काळ आहे. या दिवशी नोकरीच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल किंवा बदलीचे योग येऊ शकतात जे तुमच्या फायद्याचेच असतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत समृद्धीचा ठरेल. जर तुमची स्वतःची एखादी संस्था असेल किंवा तुम्ही कोणताही छोटा मोठा व्यवसाय करत असाल आणि गेल्या काही दिवसांपासून तुमच्या हाताखालील कर्मचाऱ्यांमध्ये काही वाद, भांडण किंवा मतभेद सुरू होत असतील ज्यामुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम होत होता, तर त्या सर्व समस्या तुम्ही तुमच्या चातुर्याने आणि शांततेने सोडवू शकाल. या व्यतिरिक्त ज्या जातकांचा व्यापार विदेशाशी जोडलेला आहे किंवा जे परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असेल. विदेशातून एखादी खूप मोठी आणि शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय अशा ठिकाणी असेल जिथे परदेशी किंवा इतर राज्यांच्या ग्राहकांची सतत ये-जा असते तर या दिवशी तुमच्या विक्रीत प्रचंड मोठी वाढ होईल आणि धनलाभ होईल. तुम्ही तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यावर भर द्याल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की नफा कमावण्याच्या नादात गुणवत्तेशी तडजोड करू नका, नाहीतर चांगल्या संधीचे नुकसान होऊ शकते. रिश्तांच्या बाबतीत बोलायचे झालं तर हा दिवस खूप रंजक आणि भावनिक वळण देणारा ठरेल. एखाद्या नवीन आणि अत्यंत सुस्वाभी व्यक्तीशी तुमची भेट होण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती दुसऱ्या राज्याची किंवा तुमच्या घरापासून दूर राहणारी असू शकते. विशेषतः अशा व्यक्तींसाठी हा दिवस आशेचा किरण ठरेल जे सिंगल पेरेंट्स आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे आणि जे आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची सुरुवात करू इच्छितात. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात किंवा समारंभात तुम्हाला अशी व्यक्ती भेटू शकते ज्याच्याशी तुम्ही तुमच्या मनातील भावना आणि सुखदुःख शेअर करू शकाल. ही भेट तुमच्या मनाला एक वेगळाच आनंद आणि दिलासा देऊन जाईल. 27 मेच्या तुलनेत 28 मेचा हा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अत्यंत मधुर आणि रोमांटिक असेल. लहान भावंडांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील आणि कुटुंबासोबत एखाद्या छोट्या धार्मिक किंवा प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याचा योग येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या 2 दिवसांचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी शास्त्रीय उपाय नक्की करा. 27 मे आणि 28 मे या दोन्ही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शनिदेवाच्या मंत्राचा म्हणजेच ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि जमेल तर गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्नदान करा. हा छोटासा उपाय तुमच्यावरील सर्व संकटे दूर करेल आणि तुमच्या भाग्याची दारे उघडून देईल. मला पूर्ण विश्वास आहे की हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात खूप मोठा आनंद आणि यश घेऊन येतील. तुमचे अनुभव आणि भावना मला कमेंट करून नक्की सांगा.
ज्योतिष केंद्र या तुमच्या हक्काच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो हीच प्रार्थना. धन्यवाद.